नमस्कार मैत्रिणींनो. आज तुम्हाला मी डोसे दाखवत आहे. सकाळी मी तांदूळ भिजत टाकले होते. उडीद डाळ 2 पेले तांदूळ आणि थोडीशी उडीद डाळ टाकली होती. पाव पाव पेला उडीद डाळ टाकली होती. ती मी भिजवून घेतली आणि आता मिक्सरला लावून घेतलंय. आता ह्याच्यासाठी आपण चटणी बनवत आहे. त्याच्यासाठी खोबरं, लसूण, जिरं, मिरची आणि थोडस मीठ चवीनुसार असं घेऊन आपण आता याची चटणी बनवून ठेवूया. आता ही आपली चटणी झाली आहे खोबऱ्याची, ओल्या खोबऱ्याची. मी काढून घेते भांड्यामध्ये डोश्याबरोबर खायला. चालू करते. याचा आपण डोसा घालूया. हे सकाळी तांदूळ मी 4-5 तास भिजत ठेवले होते आणि नंतर मिक्सरला लावले. झटकीपट होतं. त्याच्यात मी काही टाकलेलं नाहीये, सोडा बिडा काहीच टाकलं नाही. घ्यायचं. अशा प्रकारे आपण हे डोसे छान होतात. डोसे करताना तेल लावायचं नाही, डायरेक्ट बिगर तेलाचे होतात, बिना तेलाचे. हे अशा प्रकारचे आपले डोसे तयार झाले. तांदळाचे आपले डोसे तयार झाले. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा.